हाय नमस्कार, कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आज मी आहे ना खूप लोकांनी मला कमेंट केलेले आहेत. कमेंटचं मी तुम्हाला उत्तर पण देते आणि काय गोष्टी आहेत लोक मला बोलतात पण असं तसं काय नाही काय, तर त्यांना मी सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवते. कारण त्यांच्या कमेंटमध्ये प्रत्येकाला तर मी लिहू नाही शकत. त्याच्यासाठी कुणाची कमेंट वाचून आणि हां, कुणाला काय प्रॉब्लेम आहे, कुणाला काय वाटतं माझ्याबद्दल, ते तुम्ही लिहिता ते बात बरोबर आहे. त्याचं मी उत्तर तुम्हाला देते. ते नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आली मी इकडंच रानामध्ये. येता येता मला पाटील भेटलं. पाटील मला विचारत होते की तुला आतमध्ये काही त्रास होता. तर पाटला मी 2-3 शब्द बोलली तेव्हा माझा कॅमेरा ऑफ था, चालू नाही था. तर मग मी पाटला म्हटलं, पाटील एक बात बोलू का मी तुम्हाला? तर पाटील मला हा बोल. मी मला एक काम करा ना, सगळ्यात भारी म्हटलं तुमचा चेहरा मी दाखवत नाही. दम लागतोय. तुमचा चेहरा मी दाखवत नाही, पण तुम्ही मला जे काय विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. त्याचं उत्तर मी छानसं देईन आणि बरोबर देईन. म्हणजे मला पण असं ना खूप चांगलं वाटेल की असं तसं काय होतं काय नाही हे सगळं सांगायचा मी प्रयत्न करेन. बरोबर आहे का नाही? तर पाटील मला नका आहे बाया. मला का हो पाटील नका आहे बाबा म्हणला मला. मग काय फायदा आहे? आव हा, अरे मोर 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 तो का मोर आहे. थांबा तुम्हाला दाखवा. थांबा गेला मोर. उसात गेला, उसातच गेला, तिकडं मोर गेला. अयो लय भारी मोर होता. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, खळा खळा कापूस पिंजला रे. काय वय गाणं मला लय भारी वाटतंय म्हणायला. आणि खूप लोक मला कमेंट बी करतात, स्मिता तुझं गाणं ऐकायला हे करायला खूप छान वाटतंय. तर थँक्यू सो मच. पावसाने वातावरण खूपच अलग आहे. पाऊस येऊ शकतो, पण तरीसुद्धा मी रिक्स घेऊन आलेली आहे. छत्री बित्री काय आणली नाही, काय नाही. बसती उसाच्या कडेला तुमच्या संग गप्पा मारत. हे माझं टँड हे खूप महाग आहे असतं. आम्ही 5 का 6 हजाराला घेतलेलं आहे आणि खूप चांगलं टिकतंय पण. महाग आहे पण टिकतंय पण चांगलं, असं नाही की नाही म्हणून. बरोबर आहे का नाही? तर ह्याला मुंबईला घेऊन जायचं आहे. मला वकिलाच्या घरी जायचं आहे ना, तर वकिलाच्या घरी मला हे टँड बिन लागेल बघा. हे खूप मोठं पण होता. तर कुठं घेऊन फिरणार म्हणून मी काय करते, सेल्फी टँडच घेते. ठीक आहे, तर चला आता मी तुम्हाला बोलायला चालू करते. ठीक आहे. काय गं बाई, पाऊस यायला लागला हो बघा ना आता. पण काय मस्त वाटते, वातावरण लई छान वाटते. भिजली तर काही प्रॉब्लेम नाही, पण माझा फोन खराब होईल. ठीक आहे, चला मी मुद्दाम माझ्या भावाचा फोन घेऊन आलेली आहे त्याच्यातल्या कमेंट वाचण्यासाठी. ठीक आहे. आता बघा, पहिली गोष्ट ह्याला नेट आहे का ते बघते. एका ताईची एक कमेंट होती मला की काय गं तुला पसणार नाही भावाची जमीन. त्यांना उत्तर देते मी त्यांची कमेंट वाचते. थांबा 2च मिनटं. तर त्यांच्या कमेंटचं पाऊस आला. 2 मिनटं थांबा कसं. चला बाबा, लय पाऊस यायला लागला. मी पळ जाते आणि एका घरात जाऊन बसून तुम्हाला बोलते. जरा पळायला लागली बघा मी. काय करणार, पाऊस यायला लागला, पाऊस भिजायला लागला. मी छत्रीने आणली. मी गमतीचं व्हिडिओ आहेत ना माझे. मला पण कधी माझ्या व्हिडिओवर मला हसा येतं. छत्री आण काजल. थांबा मी छत्री घेऊन येते परत. ठीक आहे, आणि मग बसते इकडं आणि तुम्हाला मग कमेंटचं उत्तर देते. हां ठीक आहे, 1 मिनिट. रिमझिम पाऊस येतोय, तर मला असं वाटतंय उसाच्या बुरक्यात जाऊन बसते, म्हणजे पाऊस मला लागणार नाही. 10 मिनटं बनवते व्हिडिओ उसाच्या कोहाज्यात जाऊन. हां, इथं लागत नाही पाऊस. ठीक आहे, तर हे टॅन मानते आणि मग बोलते. बघा भावांनो बहिणींनो, खूप व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते आणि खूप रिक्स काम आहे. तर लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा चांगल्या. त्या कमेंटवरच मला एक बोलायचं आहे. खूप छान वाटलं. एक ताईची कमेंट वाचली आणि खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग मी विचार केला की मी ह्या कमेंटवर व्हिडिओ बनवते. काय कमेंट आहेत मला बॅक बी आहेत, म्हणजे खराब पण आहेत, त्याच्यावर पण मी बोलते आणि चांगल्यावर पण बोलते. थांबा मी टॅन लावून घेते आणि का उसामध्ये जाऊन बसले हो का. बया लांडगा बिनगा यायचा नाही, तर एखादा कोला बिला यायचा नाही, तर वाघ बिग यायचा. बिना कामाचं मला त्याचं शिकार व्हायची नाही. तर मी हे बाबा येऊ बिऊ नका, कोणी असन त्यांनी जावा पटकन आपल्या इकडे जावा. ठीक आहे, चला पाऊस गेला. चष्मा घातलाय बारीकची, मला दिसत नाही फोनमधलं, त्याच्यामुळे घातलाय बारीक. तर कोणी हसू दिसू नका. 1 मिनटं येते मध्ये पाऊस गेला. आता मी तुम्हाला कमेंट वाचते.
सकाळी मी व्हिडिओ बनवला होता बघा चीज पराठ्याचा, त्याची कमेंट एक आहे अशी, मग त्यांचं नाव इंग्लिश आहे मला नाही बोलता येणार, पण त्यांची कमेंट असं आहे, सुवर्णाला पण दे ग, बिचारी किती बारीक झाली, खूप छान बनवते जेवण, सुगरण आहे. थँक्यू सो मच. सुवर्णालासुद्धा मी बनवून दिलेलं आहे. तुमचं उत्तर मी देते. ताई तुम्ही जो कोणी मला हे कमेंट केलेली आहे, मला त्यांचं नाव दादा आहे का ताई मला माहीत नाही, पण त्यांची मी कमेंट वाचली आणि एक कमेंट मला त्या कमेंटला उत्तर द्यायचं आहे. काल मी माझ्या 6व्या पार्टमध्ये मी सांगितलेलं की मला कोणीतरी बोललेलं की तू भावाची जमीन घेते, तुला पसणार नाही, हे नाही ते नाही, त्याच्याबद्दलचं मला बोलायचं आहे. पण आता मी कागदपत्र घेऊन नाही आली, कारण पाऊस होता म्हणून मी नाही घेऊन आली. पण जेव्हा मी 7वा व्हिडिओ बनवेन ना, माझा 7वा पार्ट, तेव्हा मी नक्कीच ते तुम्हाला कागदपत्र दाखवेन एकदम, ठीक आहे. आणि त्याचे मी असं कॉपी पण दाखवीन, असं मला काय दाखवायला काही प्रॉब्लेम काहीच नाही, ठीक आहे. तो सुवर्णाला मी बनवून दिलेला आहे. जवळजवळ किती 15 तर पराठे सकाळी बनले असतात, माहिती आहे तुम्हाला. 15 पराठे बनले असतात सकाळी. माझ्या भावाने खाल्लं आहे, माझ्या आप्पाने खाल्लं. पण मी देवाशपथ रानात बसली, काळी माता आहे, खोटं नाही बोलत, मी नाही खाला तो पराठा. मला सगळ्यांना बनवून दिल्यानंतर मला खूप छान वाटलं, मी नाही खाला. मी चपाती आणि 4 चपाती 1 चपाती खाली. मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं, ठीक आहे ताई, जो बी आहे. आता तुम्हाला अजून एक अजून एक कोणाची कमेंट आहे, एम से चालू होत आहे बघा. एकाची कमेंट आहे की तू वेगवेगळे पदार्थ बनवून म्हणून मुलं खूप खुश होऊन आवडीने खातात, खूप छान आहे एमी पराठा. मंजू, अच्छा मंजू ताई, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचं नाव पण टाकलेलं आहे मंजू ताई, ठीक आहे. तर चला मी अजून कमेंट बघते, मग तुम्हाला त्या ताईचं नाव मला माहीत नाही, पण त्या ताईंनी लिहिलेले आहे कमेंट. खरंच स्मिता, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. एवढं दुःख सहन करावं लागलं तरी पण आज खूप खुश आहेस, असं आनंदी राहा. हो ताई, तुझ्या आशीर्वादाने मी हमेशा आनंदी राहीन. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहून द्या. खूप छान छान कमेंट केलेले आहेत लोकांनी मला, पण मला ते कमेंटसाठी मला 2-3 कमेंट बघायच्यात, त्या कमेंट मला भेटत नाहीत आता. पण सध्याला मी तुम्हाला एका ताईने कमेंट खूप एवढी मोठी लिहिलेली आहे ना, वाचता मी एवढी लिहिली हो का, एवढी मोठी कमेंट. विचार करा गोष्ट की मला ह्या माझ्यासाठी मराठीमध्ये कमेंट करतात, त्याच्यासाठी मी कोटी धन्यवाद बोलते. थँक्यू सो मच. त्यांचं मला नाव माहीत नाही, पण त्यांचं नाव त्यांनी शेवट लिहिले का बघून द्या. नाही लिहिलं त्यांचं शेवट नाव, आहेच नाही, ठीक आहे. तर 1 मिनिट त्यांचं नाव मी बघते आणि हे कमेंट तुम्हाला वाचून दाखवते. 1 मिनिट. एवढी कमेंट वाचते खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी एवढी कमेंट मोठी लिहिली, तर ती कमेंट मला वाचायला काही हरकत नाही. थँक्यू सो मच. आणि ते पण मराठीमध्ये लिहिलेले आहे. ताई, मी जेव्हा पण म्हणजे मनाने हलवी, म्हणजे तिला टेन्शन असतं, तेव्हा मी तुझे व्हिडिओ पाहतेच. विचार करते की मुंबईत एकटी बाई राहताना किती मेहनत घेते, कष्ट करते, जराही हिंमत ना. तुझ्याकडे बघून हिंमत यायची. तू पण स्ट्रेक आहे. खूप आधीपासून मी तुझे व्हिडिओ पाहते. आम्हाला पुन्हा तेच स्मिता पाहायची आहे, जे कुणाला नाही बघा. थँक्यू सो मच. खूप छान कमेंट आहे. आम्हाला पुन्हा ते स्मिता पाहायची आहे, जी कुणालाही घाबरत खूप कष्टाने करायची. तर प्लीज हिंमत हारू नकोस. एकटी बाई असून ते कसं जगू शकते, धाटपणा हे तुझ्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. तर प्लीज अधिक सारखं खंबीरपण जगणारं स्मिता पुन्हा पाहूच करणार. तुला बघून जगायची हिंमत येते. कुणाकडे लक्ष देऊ नकोस. सगळे तुला सपोर्ट करतात. तर पुन्हा अधिक सारखी मेहनती कर. लोकांपासून लांब राहा. स्वतःची आयुष्य जग. जीवन एकदाच मिळतं. तू एवढं संकट तोंड दिलं, पुन्हाही तू करू शकतेस. डिप्रेशनमध्ये जाऊ नकोस. बिंदास जग. अधिक बिंदास. स्मिता ताई. थँक्यू सो मच. तुमची कमेंट बघून मला एवढं खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. मला खूप लोकांनी अशा कमेंट पण केल्यात की ताई खरंच तू सांगाय बरं, तू आम्हाला खरं सांगते, खूप लोक सपोर्ट करतात. जर मी वाईट असते ना, तर मला कोणीही सपोर्ट नसता केला. आज माझ्या तुम्ही कमेंट जाऊन बघू शकता. डोळ्यातनं पाणी येतं ते कमेंट वाचता माहिती आहे तुम्हाला. म्हणून खूप तुम्हाला छान व्हिडिओ दाखवणार, खूप छान. आणि खरं सांगते, मोरं जाऊन माझ्या कमेंट वाचण्यासाठी मी कोणाला तर ठेवणार आहे.
कारण की आता मी यशला हे सगळं नाही सांगू शकत की तुम्हाला कमेंट वाचून दाखव हे कर, कारण मी एक मॅनेजर बी होऊ शकते. जर तुमच्या आशीर्वादाने माझं चॅनल अजून चांगलं चाललं तर मला एखादा मॅनेजर व्हायलासुद्धा मला काही हरकत नाही. तर मला फक्त सगळ्या कमेंट, कुणाच्या भावना, कुणाच्या काय आहेत हे सगळं मला सांगू शकते. तुमचे ईमेल मला येऊ शकतात, ईमेलचं तुम्हाला उत्तर देऊ शकतात. तुम्ही जर बाहेरगावाला राहता असाल, बाहेरगावून मला बघत असतात, आता प्रत्येकाला मी नंबर देऊ नाही शकत, पण तरीसुद्धा खूप लोक मला इंस्टाग्रामला, फेसबुकवर मला मेसेज करतात. तर मी सगळे मेसेज तर मी एकदमच नाही बघू शकत. काय मेसेज मला वाचता येतात, काय मेसेज मला वाचता येत नाहीत. तर खूप लोकांना मी एकच सांगणं आहे, तुम्ही जर मला इंग्लिशमध्ये काय लिहिता नाही मॅसेंजरवर तर तुम्हाला पिकरवर बोला. त्या पिकरवर सुद्धा मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकते, ठीक आहे. किंवा मला तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, ठीक आहे. आणि माझं पुन्हा एकदा सांगते, माझं फेसबुक चालू झालेलं आहे जुनं, स्मिता सातपुते, ठीक आहे. फेसबुक पेज चालू आहे आणि इंस्टाग्राम पण चालू आहे. तिथं पण मी छान छान व्हिडिओ टाकते आणि नक्कीच टाकेन. मला कोणालाही टार्गेट करायचं नाही, कोणाला पण टोमणं मारायचं नाही, काहीच नाही. जे झालं गेलं मी गंगेमध्ये सोडून दिलं. मला नवीन स्मिता मी झालेली आहे आणि नवीन जिंदगी जगते. तर मी असं समजते की माझे कोणी दुश्मन नाही. मी सगळ्यांना आपलं मित्र मानते, मैत्रीण मानते. तेव्हा कुणीही मला तकलीफ देऊ नये अशी मी कळकळीची विनंती करत आहे. आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यात जगा. एका ताईने मला अशी कमेंट केली होती, कालच्या 6व्या पाठला मला कमेंट अशी केली होती की तुला लाज वाटत नाही का, भावाची जमीन घेते. विचार करायची गोष्ट तुम्हाला मी सांगते, त्याचं पण मी तुम्हाला सांगते. ते मी एक व्हिडिओ मी शोधते, ठीक आहे. आता मी कमेंटवरनं तुम्हाला ते मला खूप म्हणजे एक पल्ला ना असं वाईट वाटलं की लोक अशी का करतात, त्यांना काय प्रॉब्लेम आहे. अरे माझा भाव आहे, माझी बहीण आहे, माझं वडील आहेत आणि माझ्या वडिलांनी मी जर माझ्या आईबापास तेवढं काही केलेलं आहे. तुम्हाला एक सांगते, त्याच्यावर पण मी बोलते, ती कमेंट मी वाचते. थांबा, त्या कांचं नाव पण त्याच्यावर तर मी एकदा पोस्टर लावून मी व्हिडिओ बनवणार होते. पण मला त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय राहिलं. उद्या तुम्हीच म्हणसाल की स्मिता कशाला लक्ष देते. खरंच मी लक्ष नाही देत कोणाकडे, पण लोकांना मुद्दाम मला टोचर करतात, असं उंगल्या करतात, अशा उंगल्या करतात, उंगल्या. त्या उंगल्याला एकच सांगणं आहे, तुम्ही कितीही उंगल्या केल्या मला काही फरक पडत नाही. कारण हे कसं आहे, मला नवीन स्मिता म्हणून जगायचे, नवीन स्मिता आणि नवीन माझी लाईफ आहे हे तुम्हाला दाखवायचे की पहिल्या स्मितामध्ये कशी होती आणि आताची स्मिता कशी आहे हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जशी आहे तशीच तुम्हाला मी राहणार, ह्याच्यामध्ये काही बदल नाही होणार. कारण की मला पण खूप छान वाटतं की सगळ्यांसंग मी प्रेमाने बोलते, प्रेमाळू राहते, सगळं करते एकदम. आज सकाळी मी पराठा बनवला, किती लोकांनी माझा व्हिडिओ बघितला, त्यांनी हात वर करा. अशी पण मला काल कमेंट आली होती माझ्या 6व्या पाठाला. एकाने कमेंट केली होती की टिकटॉकचे जुने कोण आहे. मी असं काल बोलली होती, माझ्या 6व्या व्हिडिओमध्ये बोलली होती की टिकटॉकचं जुनं कोण आहे. हे जागा आपली जुनी जागा आहे. हे पाटलाचा ऊस होता इथे, ह्या ऊसात येऊन मी लाईव्ह करायची, ह्या ऊसात येऊन मी खूप काय मस्ती करायची. खूप इथे ऊस होता. हो का, हे दिसतं नाही खाली रान, हे रान खाली होतं ना, हे रान खाली आहे ना सगळं. त्या ह्या रानामध्ये येऊन मी अशीच इथं पहिली पण ह्या रानात येऊन बसायची. जेव्हा मुंबईवरून मी यायची ना गावाला, तर मी अशी कुठं वन भटकत असायची कोणाकडे. मी काय करायची, आपलं घर भलं, रान भलं आणि पाटलाचा ऊस भला, ऊसातच येऊन बसायची मी आणि गंमत करायची, म्हणजे मस्ती करायची आणि लाईव्ह घ्यायची. खूप छान मस्त हे करायची. पण त्या स्मिताला आणि ह्या स्मिताला किती लोकांना माहिती आहे की ती पहिली स्मिता कशी होती आणि आजची स्मिता कशी आहे हे तुम्ही मला सांगा, माझ्या कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवीन. पण शेवट तुम्ही तुमचं मराठीमध्ये नाव टाकत जावा. मला खरंच नाही येत इंग्लिश, आणि इंग्लिश लोकांना सुद्धा मी थँक्यू सो मच बोलते. तुम्ही इंग्लिशमधून पण चांगल्या कमेंट करता. एखादा घाण कमेंट येते पण मी त्या कमेंटला लक्ष नाही देत. तुम्हाला माहिती आहे, एक कहावत आहे, आपण जर 1000 काम चांगलं केलं आणि एकच काम तुम्ही घाण केलं तर ते 1000 कामाला कोणी नावाजणार नाही. हे लक्षात ठेवा. त्या फालतू कमेंटला लक्ष देणार आणि ती फालतू कमेंट करा म्हणजे मी उत्तरं देत बसायला मी काही एवढी मोकळी नाही राहिली. मी खूप बिझी आहे, मला खूप काय काम आहे. 10-15 मिनटं जे मला भेटतात त्याचा मी व्हिडिओ बनवते माझ्या चाहत्यांसाठी. त्यांचं मन मी रमवून टाकते आणि खूप लोक बोलतात की खरंच तुझ्याकडून तर खूप काही शिकण्यासारखं आहे. आज मी एवढं आतमधून जाऊन आली तरी एकाने सुद्धा मला असं कमेंट नाही केली की तू इथं होती, तू तिथं होती, तू अशी आहे, तू तशी आहे. उलटं मला सगळ्यांनी हमदर्दी दिली आणि जोनी मला हमदर्दी दिली, भगवान तुमचं कल्याण करण. आणि खरंच खूप छान आहे. आता बघायला गेलं तर माझे नातेवाईक मला तर सगळे लोक बघतात, ते बघा ना का, त्याचं मला काही लेणं देणं नाही. नातेवाईकांना एकच सांगणं आहे माझ्या की मला काही फरक पडत नाही, तुम्ही मला मदत नाही केली म्हणून. का तुमच्यापासून माझं राहिलं नाही काहीच. ज्याचं कोण नाही त्याचं परमेश्वर असतो, बरोबर आहे का नाही.
असतो का नाही. तर नातेवाईक ते माझा पहिला व्हिडिओ बघतात, त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही लाईक करत जावा. नातेवाईकांना एकच सांगते, ऐका माझे पाहुणे रावळ्यांनो, माझे जो बी नातेवाईक आहेत ना त्यांच्यासाठी खास बोलते. तुम्ही जे काय बोलायचं तुम्ही मला बोला, पण जाता जाता मला लाईक करत जावा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, कमेंट तर करा. मी नाही बघणार तुमच्या कमेंटवरनं तुमचं नाव काय आहे, तुमचं काय आहे, पण कमेंट करा. निदान चांगलं या वाईट तर करून हे करून जावा. ठीक आहे, मला नाही वाटत तुम्ही कमेंट करणार, नाही करणार, कारण एवढी तुमच्यात हिंमतच आहे नाही मला कमेंट करायची. हां, लाईक करायची तेवढी हिंमत असेल, लाईक करा तेवढं. ठीक आहे, चला जाऊ दे, ह्या नातेवाईकाला साईडला ठेवूया आणि नवीन रस्त्यावर आपण जाऊया. ठीक आहे, जसं ह्या उसाला साईडला केलं आणि सीधा रस्ता केला. ठीक आहे, तर एकच मिनिट ती कमेंट मी वाचते, एक मिनिटामध्ये मी कमेंट शोधते आणि बघा माझ्या 6व्या पाठाला कमसे कम मला कमेंट किती आहेत माहिती आहे, 272 लोकांनी मला कमेंट केलेले आहे आणि लाईक मला 2100 लोकांनी लाईक केलेलं आहे. म्हणजे मला किती लोकांनी पाहिलं आहे माझ्या व्हिडिओला, 4486 लोकांनी म्हणजे मला यूज भेटलेला आहे. पण त्यांनी फक्त त्या लोकांनी किती लोकांनी मला लाईक केलं आहे, 2100 लोकांनीच लाईक केलं. असं का करता रे माझ्या भावाचं बहिणीनं. मला असं वाटतं तुम्ही 1 सेकंद लाईक करायला. जर तुमचं 1 सेकंदनी मला 1 रुपया भेटत असेल तर तुम्हाला पण छान वाटेल ना की स्मिताने मोरत जावं. बरोबर आहे ना, तर 1 लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, आता त्यातली कमेंट मी वाचते. कुणी एका ताईने मला कमेंट केलेली आहे, स्मिता वकिलाच्या पैशाविषयी चांगलं वाईट काहीच बोलू नकोस, फक्त तुझा विषयीच बोल. ओके ताई, मला एकच म्हणायचं आहे, वकील माझा खूप छान आहे आणि खूप भारी आहे. खरंच सांगते, माझे 3 वकील आहेत ना, एक वकील आता माझा तारखा हँडल करतो, दुसरा वकील मी केस लढाई दिली, तर ज्या वकिलाने माझी बेल केली नितीन सातपुतेने, ते आता सध्याला ते पण आहेत, पण त्यांना मी काहीच बोलत नाही, वाईट वक्त काहीच बोलत नाही. मी त्यांना चांगलंच बोलते आणि ते सुद्धा माझ्यात पाहुणा आहेत. ठीक आहे, तर तुम्ही असं वाईट विचार नका करू, मी त्यांना काय नाही बोलत. आणि एकाने कमेंट केली मुंबईचं घर विकू नको. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण मी बोलीन, नाही विकत किंवा काही ना काही मी बोलीन. ठीक आहे, आता त्यांनी अजून एकाने कमेंट केली अशी, कृपया वकीलबद्दल काही चांगलं वाईट बोलू नकोस, कसंही असला तरी आज तुम्ही त्याच्यामुळे बाहेर आला आहेत आणि ते खूप चांगले असणारच हो, कारण की तुम्हाला एकच पैसा न घेता एवढं मदत केली. कधी या गोष्टीचा वेळ लागतो, पण आता तरी तुम्ही सुटून बाहेर आला आहेत, तर त्यांना धन्यवाद म्हणून. आणि त्यांचा विषय जास्त सोशल मीडियावर काही बोलू नका. नाही रे दादा, ताई जो बी आहे, तुम्ही ताई आहे का दादा मला माहीत नाही, मी त्यांच्याविषयी बोलत नाही. मी त्यांची स्तुती करते, त्यांची आराधना करते, त्यांची मी महिमा गाते. म्हणजे ते माझ्यासाठी भगवान आहे. तुम्ही असं विचार करू नका. ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत, नितीन सातपुते खूप चांगले आहेत माहिती आहे. आणि मी खरंच त्यांना मी खोटं नाही बोलत. माझ्याकडे फोन नव्हता, जसं मी बाहेर आली ना त्यांना भेटण्यासाठी मी गेली. जर माझं खोटं वाटत असेल ना, आता मग मुंबईला जाईन ना, त्यांना भेटायला जाणार आहे मी पुन्हा एकदा, तर मी जाईन हायकोर्टच्या इथं जाऊन. मी हायकोर्ट गेली ना, हायकोर्टच्या इथं त्यांचं तिथं ऑफिस आहे, त्यांच्या संगतीसुद्धा 10 मिनिटाचा मी व्हिडिओ बनवणार आहे की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं ते मी त्यांना बोलला आहे. म्हणेन की माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर, आणि तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही आहे. मी सरांना पैसे देईन, पण आत्ताच नाही, दमने थोडं देईन पैसे. आणि असं काहीच नाही की ते माझ्यावर लागवले. मी त्यांना खूप छान वाटलं. जेव्हा मी बाहेर आली ना, तर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला पण गेली. खरं सांगते, त्यांना खूप छान वाटलं एकदम. तेव्हा माझी नंबरकारी पण आली होती तिथे. मी नाव नाही घेत कुणाचं, तेव्हा त्यांना पण विचारायचं खोटं असं नसतं. मला मी खोटं बोलत नाही, काहीच नाही. मी माझ्या वकिलाला भेटलेली आहे. ठीक आहे, तर ती कमेंट मी शोधते. एका ताईने अशी बी कमेंट मला केली होती. आता बघा, खूप लोकांनी मला कमेंट अशा केल्यात की स्मिता तू घर विकू नको, स्मिता तू घर विकू नको. बापरे, आता बघा एकाने कमेंट केली, बापरे कसली डेंजर कहाणी आहे, ऐकून शहरात येतो. काय केलं होतं की तू जाणून बाजून आत टाकलं. अशा माणसाची हाय लागणार शिवाय राहिली नाही. म्हणजे त्यांचं असं मत आहे की जाऊन दे, आता मला ह्या विषयी तर बोलायचंच नाही. कारण मला कुणाला सुद्धा ह्या यूट्यूबमध्ये कुणाला काही मला दोष नाही द्यायचा. मी माझी जो किस्मत मी लिहिलं होतं ना माझ्या ह्याच्यामध्ये, तर तो विचार करून मी आतमध्ये गेले. मी कुणाला दोष नाही देत, मला कुणाला दोष बी नाही द्यायचा. कसं असतं, माणसाचा नशिबातला भोग असतो, भोगायला लागतो. कुणी काय केलं, माझ्यामुळं झालं का त्याच्यामुळं झालं. शेवटी का मी यूट्यूबवर नसते आले तर मी कधीच आतमध्ये नसते गेली, हे बी विचार करायला लागतो. बरोबर आहे का नाही. जाऊ द्या, होणारी गोष्ट चुकत नसते आणि मला कुणाला वाईट वक्त नाही बोलायचं.
ठीक आहे, जाऊन द्या त्या विषय सोडून, त्याच्याविषयी मी नाही बोलत काहीच. खरंच स्मिता तू खूप हिंमतवाली आहेस. तू यशपासून 2 वर्ष काढलं. तुझं मनाला काय वाटलं असेल ते एक आई समजू शकते. मंजूताईची वापिस कमेंट. मंजूताई तुला काय सांगू ताई, मी एक रात एक मिनिट मला लाखोच्या करोडाच्या बराबर गेला. माझ्या मुलाला मी खूप मिस करत होते, खूप मिस करत होते माझ्या मुलाला. खूप मी आठवण करायची, पण मी नाही या जाणार आहे घरी. खूप मी माझ्या मुलाला आठवण केली, खूप एक पल एक मिनिट माझ्या मुलाला आठवण केली. माझ्या मुलाने पण मला खूप आठवण केली. अच्छा, मला एका ताईने कमेंट अशी केलेली आहे, ताई तुझ्या बहिणीने बिग बॉसमधून काढायचा प्रयत्न केला नाही का तुला? बरं झाली कमेंट माझ्यासमोर आली. मी सांगते, बघायला गेलो ना, आता हा विषय जरा गंभीर आहे, पण तिथं स्मिता खंबीर आहे. बरोबर आहे का नाही? मला माझ्या बहिणीबद्दल काय नाही बोलायचं. ते त्यांच्या जाग्यावर बरोबर आहेत, आणि त्यांना मी काय करू आणि काय बोलू. हां, त्या मला भेटायला आलेल्या, मला कपडे पाहिजे होते ते कपडे टाकले, मला जे लागते ते त्यांनी दिले मला. असं नाही की नाही दिलं म्हणून, पण मी त्यांच्या कोणतं काय मी आशा नाही ठेवली की ते मला सोडवतात म्हणून. जाऊ, दोघी माझ्या बहिणी मुंबईला राहतात, दोघी पण आल्या मला भेटायला आलं. तेव्हा खूप वाईट वाटलं, त्यांना पण खूप वाईट वाटलं. शेवटी का रक्तातलं नातं आहे आमचं. भांडणं टणणं तर होत्याच बहिणी बाळामध्ये, तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे का नाही? त्यांना पण खूप तर मला बघताच मोठ्या लढाई लागले, आणि त्यांना बघून मला पण लढाई लढायला आलं. पण काय करणं, शेवटी मजबुरी का ना महात्मा गांधी असं म्हणतात ना, तसं काम झालं आहे आपलं. आपली मजबुरी होती अशी की त्या मला चाहके बी मला मदत नाही करू शकल्या. हां, मी जर जाऊन द्या, मला ह्याच्याविषयी पण नाही बोलायचं. मला असं काय आठवलं तर खूप वाईट वाटतं, खूप रडा येतं. मी आज ना इंस्टाग्रामला 2-3 रील टाकल्या. ते गाणं ऐकून, ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं एकदम. खरंच सांगते, जाऊन दे आता, मला जुनी गोष्ट आठवण नाही करायच्या. खूप लोकांनी मला हे पण कमेंट केल्यात की झालं गेलं विसरून जा, नवीन आयुष्यात जागा. बरोबर आहे का नाही? मला बहीण मानणारे सुद्धा लोक खूप मी बघितलं यूट्यूबमध्ये. जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी मला साथ नाही दिला, सोडून गेली. ठीक आहे, त्यांना पण मी धन्यवाद बोलते. मला त्यांच्यापासून बी काही शिकायत नाही. राहिली कमल गायकवाडची बात, बिचारी ती मला भेटायला आलेली. जेव्हा माझी तारीख होती, मी आदल्या दिवशीच सांगितलेलं माझ्या मुलाला की ती माझ्या मुलाला सारखी फोन करायची, प्रत्येक रविवारी फोन करायची. येस बाळा तू कसा आहे, येस बाळा तू असा आहे, बाळा कसा आहे, तू तसा आहे, असं सगळं ती बोलायची बिचारी. जेव्हा यश मुंबईला आलता तेव्हा यशला पण ती खायला पिला घेऊन आली. जेव्हा यश मुंबईला आलता तेव्हा ती खायला पिला घेऊन आली. यशला थोडंसं राशन बी तिने भरून दिलं. कशाला खोटं बोलायचं आपल्याला. साखर बुकणी काय चायपत्ती असे ती तिने त्याला घेऊन दिलं. डाळ बीळ चावल बिवल तिने तिला आणलं होतं आपल्या पोरासाठी माझ्या, म्हणून मी तिला धन्यवाद बोलते. थँक्यू सो मच कमल गायकवाड. आय लव्ह यू माझी बच्ची, मेरी दोस्त आहे कमल गायकवाड. आणि तिला मी कधीच नाही विसरू शकत. खूप चांगली मैत्रीण आहे, पण ती लालची पण नाही. ती कधी मला बोलली पण नाही की मला यूट्यूब चॅनल खोलून दे म्हणून. बिचारी खूप मेहनतवाली आहे, मेहनत करून खाते, मलाडमध्येच राहते. खूप माझी जुनी मैत्रीण आहे माहिती आहे. आणि बाकी मैत्रिणी पण खूप चांगले आहेत. मी त्यांना दोष नाही देऊ शकत, आणि मित्रमैत्रिणींना पण मी दोष नाही देऊ शकत. आता एका मैत्रिणी मला, मी नाव नाही घेत कुणाचं, माझी अजून एक मैत्रीण आहे. चला, ते विषय पण मी नंतर तुम्हाला बोलीन. आता मी कोणता विषय घेऊन बसली त्याचा विषय बोलते पहिला, कारण विषय वाढत जातो. एक मिनिट, मी ओपन करते, कमेंट वाचते, काय कमेंट त्याचं उत्तर पण देते तुम्हाला मी. खूप मोठ्या कमेंट केलेल्या आहेत. नाव मला माहीत नाही. खूप छान बोलते स्मिता, असंच म्हणून नको जीवायचं वेगळं, मला पण रडू येतं ग. मी इतके मन लावून कोणती व्हिडिओ बघत नाही. बापरे, लोक माझं व्हिडिओ म्हणतात की तुझं आम्ही एवढे व्हिडिओ कुणाचं एवढं मन लावून बघत नाही, पण तुझं व्हिडिओ आम्ही मन लावून बघतो. थँक्यू सो मच. सहज पण तुझा एक शब्द कान लावून ऐकते. बघा, एक शब्द कान लावून ऐकते. हे हवेने तुम्हाला आवाज येतोय का? कारण खूप लोकांचे कमेंट असतात की ताई तुझा आवाज ब्रेक होतो.
काय होतं मी रानामध्ये आले ना तर ते आवाज मला माईक घ्यायचा आहे तोपर्यंत मला समजून घ्या जरा, ठीक आहे. म्हणून मी मोठं बोलायचे प्रयत्न करते तर तुमच्या पण माझा आवाज पोहोचून द्या, ठीक आहे. मी असं बसू का म्हणजे मला येईल अशी हवा येते, अशी हवा जाते, ठीक आहे. एक मिनिट चला, मी आता ह्या साईडला अशी बसली, ऐका येते का मला ते पण सांगा, ठीक आहे. हे कुठे गेला विदू? हां, स्मिता नाही, खूप छान बोलते स्मिता, असं म्हणून नकोस, असं म्हणू नकोस की जीवाचं वेग म्हणजे काय, मी जीवाचं काहीतरी बोलली होती ना कालच्या व्हिडिओमध्ये. हे असं मला पण रडू येतं ग, मी इतके मन लावून कोणता व्हिडिओ बघत नाही, सहज पण तुझा एक शब्द कान देऊन ऐकते. तू खूप पुढे जाशील, फक्त माझं काय झालं असं काहीच तोंडातून काढू नकोस. यसला त्रास होईन बोलणं, फक्त कोणाचं परवाना काढून घे, नाहीतर नको तिथे अटकेशील. काळजी घे आणि उसाजवळ व्हिडिओ नको बनवू, कारण साप, लांडगा, वाघ असू तू बोलते तेव्हा ऐकूनच रोम राहू असं वाटतं. खूप खूप वाईट कहाणी आहे तुझी. खरंच बघायला गेलं ना तर तुमच्या कमेंट बघून मला खूप छान वाटतं आणि खूप डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि मला असं वाटतं की मला का म्हणजे कमेंटमध्ये खूप म्हणजे तुम्ही तुमचं प्रेम लिहिता. मी जर वाईट असते ना तर तुम्ही हे सगळं लिहिलं नसतं, मला तुम्ही सपोर्ट नसता केला. ह्याच्यावरसुद्धा मला उम्मीद येते की मला माझे पब्लिक, माझे चाहते, माझे फॉलोवर, माझी ताकद आहे, तुम्ही लोक माझी ताकद आहे. ह्याच्यानं मी डिसाईड करते की मी माझ्या पब्लिकला, माझ्या फॉलोवरला, माझी फॅमिलीला कधीही नाराज करणार नाही आणि कधीही कोणचं मी मन दुखावणार नाही. कोणी मला वाईट बी कमेंट केली तर त्याला मी रिप्लाय काय घाण देणार नाही, काही नाही. त्याला मी धन्यवाद बोलणार, वरून त्याला मी लाईक पण करीन की ठीक आहे, तू तुझं मनातलं विचार सांगितलं. आता ह्या काय ताईंनी काय गोष्टी बोलल्या बिचारी, उसाच्या कराला व्हिडिओ नको बनवू, वाघा असू शकतो, लांडगा असू शकतो, हे असू शकतं, ते मी मानते. खरंच खूप छान कमेंट, थँक्यू सो मच. तुम्ही माझी एवढं काळजी घेतल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. लव यू ताई. पण तुम्ही तुमची नावं नाही टाकत ताई. हां, यूट्यूबचा पेमेंट येईन तसाच हळूहळू लोकांचे पैसे देऊन टाक. घर विकू नकोस, मुंबईला घर परत मिळणं नाही, खूप महाग आहे ते घर आता. हो महाग आहे, पण काय होतं माहिती आहे का, मी एकटी बाई कुठं लक्ष देऊ, मी कुठं लक्ष देऊ. मला असं वाटतं की मी घर विकून गावाला शिफ्ट हो, मुलाचं कॉलेज. पण मला असं वाटतं मी गावाला पण नाही राहू शकत, कारण की जेवढं आपण आपल्या फॅमिली म्हणजे जेवढं माझ्या भावाभाऊजापासून मी 4 दिवसासाठी येते ना ते ठीक आहे, ठीक आहे. एका ताईची अशी कमेंट आहे, असं ऐकलं आहे की आत जाताना कपडे, खरं आहे. हे बघा माझा 6वा पाठ आहे, त्या 6व्या पाठमध्ये एक अशी कमेंट केलेली आहे, AMY, मला इंग्लिश येत नाही, तुम्ही वाचलं असं नाम. त्यांची कमेंट आहे ती खरी आहे, तुम्ही ते बोलताय ते खरं आहे. MIS ऐकलं आहे की आत जाताना कपडे काढून चेक करतात, हे खरं आहे का? ह्याच्याबद्दल सांग. हो हे खरं आहे. बिग बॉसमध्ये जाताना, आतमध्ये जाताना कपडे काढतात, सगळं चेक करतात. कशाला खोटं बोलू मी तुम्हाला, सगळं चेक करून ते लोक आतमध्ये घेतात. आता मला बोलताना थोडीशी शर्मिंदा महसूस होती, पण मी हे शब्द नाही बोलायला चांगलं वाटत मला. पण खरंच आतमध्ये जाताना पूर्ण कपडे काढतात, पूर्ण चेक इन होते, हे खरं आहे. ह्यात काहीच बदल नाही, ठीक आहे. चला, ते त्यांची ती कामं करतात, कारण की आतमध्ये खूप काय बायका विचित्र पण आहेत. म्हणजे खूप विचित्र म्हणजे खूप बायका चांगल्या पण आहेत आणि खूप बायका विचित्र पण आहेत. त्या विचित्र बायकांमधून एखाद्या बायका अशा पण असतात, काय पण घेऊन आतमध्ये येतात. म्हणजे जसं आता मी ते शब्द नाही वापरू शकत, ते आपण कधी जिंदगीमध्ये ऐकलं पण नाही आणि आपल्या त्या वस्तूपासून लांब राहायचे. ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावाचं नाव नाही घ्यायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मी काय गोष्टीचं उल्लंघन नाही करू शकत, काय 2-3 शब्द आहेत ते, पण त्याचं मी सांगू नाही शकत. ते केस ऐकूनच बेकार वाटतं. अशा केसपासून खूप लांब राहायला पाहिजे आणि ऐकूनच खूप खतरनाक म्हणजे वाटतं की नको, बरोबर आहे का नाही.
ठीक आहे, चला आपण दुसरी एखादी कमेंट बघूया. हाय रब्बा. एका ताईची कमेंट अशी आहे, अगं ताई तू वकीलबद्दल काहीच बोलू नकोस, अजून प्रॉब्लेममध्ये येशील. तू काय बोललीस ना ते घराचंच बोल, बाकी तिथले काहीच बोलू नकोस. आता जे आहे ते तुझ्या मनात ठेव. ओके, थँक्यू सो मच. नाही बोलत मी कुणाविषयी, आणि त्यांना पण मी काय वाईट वक्त काही बोलत नाही, काहीच नाही. स्मिता तू खूप मेहनती आहेस, तुला माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू. तुम्ही तुमचं नाव लिहिलं असतं तर मी तुमचं नाव वाचलं असतं. हां, झालं गेलं विसरून जा, इथे पुढे तुझे आयुष्य येणार, प्रत्येक दिवस आनंदात येऊ एवढंच इच्छा. थँक्यू सो मच. स्मिता मुंबईचं घर विकू नकोस ग, परत घेणं आता होणार नाही, आणि मुळातच ते गाव राहू नकोस. मुंबईला काय तरी काम बघ, तुझ्या गावात जास्त दिवस पटणार नाही. कुणाशी तुझे स्वभाव आणि राहणं आणि काम पाहतं तू मुंबईला जा. बिचारी काय बरे आहेस, गाडीत लांब राहणे, कधी पण बरं एकत्र राहणं, तरी वाद होणं तुझ्या भावाच्या तुझ्या वहिनीचा त्यापेक्षा लांब बरं. शेवट तुझ्या भावाला पण त्याचा संसार आहे, थोडं दिवस ठीक आहे, आणि मुंबईमध्ये तुला खूप चांगलं काम भेटेल. हो, मला ह्याच्याविषयी बोलायचं आहे. बरं जर तुमची कमेंट ऐकली आणि वाचली, मला ह्याच्याविषयी बी बोलायचं आहे. माझा भाव मला बोलत नाही की तू जा म्हणून, असं काहीच नाही, कारण त्यांना पण वाईट वाटलं. हे 2 वर्ष मी खूप दुःख सहन केलं. माझ्या भाऊजाईने, माझ्या भावाच्या पोरांनी खूप त्यांनी मला मिस केलं. आता मी देवाशी पण खोटं नाही बोलत, मी आज उद्या करते, कारण मला मेन बात तुम्हाला खरं सांगू का, मेन बात शेवटी मी एक आई आहे. आईच्या हिशोबाने तुम्ही मला जाणून घ्या. मी ना खोटं नाही बोलत. रानात बसली, काळ्या मातीत बसली, मी खोटं नाही बोलणार. मला नाही वाटत की मी इथं राहू, मी ह्या लोकांना तकलीफ देऊ. मी माझं पदर आणून माझं स्वतःचं घर पण आहे इथं, पण मी लांब राहते यांच्यापासून. असं काहीच नाही की ह्यांची माणसं काय भांडण काहीच नाही. सवरणाला तुम्ही सगळं तिच्या मोहर सगळं काम मी करते. शान उचलते, झाडू मारते, जेवण बनवते, काय ना काय मी करत राहते. हां, मला कंटाळा आला तर मी म्हणजे सवर्ण आज तू कर, मला कंटाळा आला असे बोलते मी. ठीक आहे, तुम्हीच बोलता ते पण बरोबर आहे, पण तुम्ही एक आई म्हणून मला समजून घ्या. माझा मुलगा माझ्यापासून 2 वर्ष लांब होता, तुम्हाला एक सांगते, आणि माझा मुलगा आता सध्याला कॉलेज त्याचं हितच आहे, म्हणून मला एक पल माझ्या मुलासंग मला बितवायचं आहे, म्हणजे मला राहायचं आहे. मी खूप मिस केलं माझ्या पोराला. मी खरं सांगते, खोटं नाही बोलत. जेव्हा माझा मुलगा मला भेटायला पण आला होता ना, तेव्हा मी यशला म्हणजे, यश मला खूप तुझी आठवण येते. मी यशला बरोबर बोलायची, यश तुझी खूप मला आठवण येते. तुला मी जेवण गरम खायला घालायचे ना, तेव्हा तुझी मला खूप आठवण यायची की यशसाठी मी मच्छी बनवायची, गरम चिकन बनवायची, भारीतलं चावल आणायची, चपात्या करायची गरम, चीज पराठा बनवायची. आज पण मी चीज पराठा बनवला. काल माझ्या मुलांनी चीज पराठा चीज घेऊन आलेला बारामतीहून, आणि मी आज सकाळी बनवला, सगळ्यांना बनवला. असं नाही की माझ्या मुलालाच मी दिला. आता मी काय ना, माझ्या घरात तिथं माझं घर आहे 2 इथं एक 10 मिनिटाच्या दूरी माझं घर आहे. मी तिथं जाऊन माझं 5,000 मी राशन भरू शकते, पण तिथे एकट्या खाण्यात आणि पोरांमध्ये खाण्यामध्ये किती फरक आहे. मी तुम्हाला सांगू, काळ्या मातीत बसली, खोटं नाही बोलत. आई आहे ही पण आपली. सकाळी सगळ्यांनी पराठा खाला, पण मी नाही खाला. मला नाही खावं वाटलं. का नाही खावं वाटलं? कारण की सगळ्यांनी खाल्लं ना तर माझं पोट भरलं. मी असं विचार करते. आता काय ना, मी जाऊन माझ्या घरी जाऊन खात बसली. माझा मुलगा इथं राहतोय म्हणलं, माझं घरापाशी मी राशन भरलं. ते चांगलं वाटतंय का तुम्ही सांगा? माझ्या भावाला माझी काही तकलीफ काहीच नाही, कारण त्याला माहिती आहे माझी बहीण खर्च बी करते, तो पण खर्च करतो. त्याने 2 वर्ष माझ्या मुलाला फ्रीमध्ये सांभाळलं, 1 रुपया न घेता. माझ्याकडून त्याला काय आहे, काय भेटलं? काहीच नाही भेटलं. माहिती आहे, आज पण मला सपोर्ट करतो. आता त्याची बायको सुवर्णा, ती माझ्या संग व्हिडिओ बनवते का, त्याला पण पाहुणं रावलं आहेत ना, त्याचं पण गणगोत बघते ना त्याला, पण तो मला मदत करतो ना. पण तरीसुद्धा मी विचार असा केला आहे की माझं जसं पगार येईल ना, तर मी नक्कीच राशन भरीन. 5-6 हजारचं राशन भरून देईन माझ्या भावाला. ते पण मला मदत करतात. आज सुवर्णा माझ्या संग व्हिडिओ बनवते, आज एवढ्या सोशल मीडियावरती दिसती. विचार करायची गोष्ट आहे. मी पण समजू शकते, आज मला मदत करतात. माझा भाऊ येत नाही, मी त्याला दाखवत नाही माझ्या भावाला, कारण कसं आहे, माझ्या भावाला नाही आवडत सोशल मीडिया.
मी माझ्या भावाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो केलं नाही, फेसबुकला पण नाही केलं, कुठंच नाही केलं. आणि मी कोणाला फॉलो बॅक पण नाही केलं. आता पण मी विचार केला आहे इंस्टाग्रामला सगळ्याला फॉलो बॅक देणार. आणि मला एकच म्हणायचं आहे, मी माझ्या भावाला काही तकलीफ देत नाही, भाऊजाला काही तकलीफ देत नाही, काहीच नाही. आणि माझा मुलगा इथं आहे म्हणून मी इथं राहते. मला जायचं आहे मुंबईला, माझी खूप कामं आहेत. पण तुम्हाला खरं सांगा म्हणलं ना, माझ्या मुलासाठी ना, माझ्या मुलामुळं माझा पाय इथनं निघत नाही. मी कालच जाणार होती मुंबईला. मला उद्याचं सोमवारी मला मुंबईला पोचायचं आहे. माझ्या फ्रीजवाल्याला बोलवले, त्याला मी टाईम दिलेला आहे. फ्रीज खराब झालेला आहे, पण माझ्या मुलामुळे माझा इथून पाय निघत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. किती मिनटाचा व्हिडिओ झाला, 1 तासाचा व्हिडिओ झाला तर बास करते, कारण की ना जास्त मोठा नाही करत, बरोबर आहे का नाही. म्हणून मी इथून जात नाही. जायला मी आगे पिचे करते. माझा पोरगा माझा मुंबईला राहत असताना तर बात अलग होती. पण त्यांनी आहे ना, काय झालं माहिती आहे का, त्याला माहीत नव्हतं की मी ह्या वर्षी बाहेर येईन म्हणून. नाही ते त्याने मुंबईला ॲडमिशन घेतलं असतं. पण आता जाऊन द्या, झालेलं गेलं, हे नाही करायचं. ठीक आहे, तुम्हाला एक कमेंट वाचते आणि आपण व्हिडिओ संपूया. स्मिता रडू नको ग, तू रडली की पण खूप दुःख मानलं होतंय, खूप रडा येते. म्हणजे तुम्ही सुद्धा रडता माझ्यासाठी. माझ्या कमेंट, माझं बोलणं ऐकून तुम्हाला रडा येते. मी खरंच समजू शकते तुमचा. स्मिता, तू खूप ट्रेलिंग केलंस, सेटिंग केलं. तुझी लाईफमध्ये देव करू तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण हो. असे छान छान व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहा. कोणाशीही काही संबंध ठेवू नकोस. खूप मोठं हो. तुझ्या मुलगा पण मोठा होऊ दे. हे श्री स्वामी समर्थ प्रार्थना करते. मी खरं सांगते, स्वामींना खूप मानते. मी तुम्हाला एक सांगते, मी आतमध्ये होते ना तेव्हासुद्धा मी स्वामींची पूजा करायची. स्वामींना मी छोटासा एक 5 मिनटाचा दिवा लावायची, चुरून गपचूप लावायची. कोणी मला देवासाठी कोणीच मना नाही केला. तिथं सगळ्या मैत्रिणी आहेत ना, खूप चांगल्या आहेत. मला ते पण कमेंट कोणी केली होती, तुझी मैत्रिणीची कोणची केस आहे असं तसं, त्याच्याबद्दल मी बोलली नाही एकदम. ठीक आहे, तर एकच म्हणायचं आहे मला, मी स्वामींना खूप मानते. आता बघायला गेलं तर माझा मुलगा ना थोडंसं, मी जेव्हा बाहेर आलते ना तर तो मला देवाशी पण मी खोटं नाही बोलत. माझ्या मुलांनी सांगितलं, साफ बोलला की मम्मी तू आता यूट्यूबमध्ये येऊ नको, यूट्यूब बंद करून टाक, नको आपला यूट्यूब. बात बरोबर आहे. यूट्यूब बंद केलं तर खाणार काय, मला पगार येणार कुठून, बरोबर आहे का नाही. मी त्याला एकच शब्द दिला आहे माझ्या मुलाला, मी असं काय गलत वागणार नाही. आता माझा मुलगा मोठा झालेला आहे, माझ्या मुलाच्या हिसाबाने मला राहायचं आहे. तर माझ्या मुलाला एकच बोलते, तुझं कॉलेज, तुझी शाळा, तुझं जो बी आहे तू पूर्ण कर, तू मोठा हो. उद्या तू कमवायला लागशील ना, मी स्वतःहून सोडून देईन यूट्यूब, माहिती आहे, स्वतःहून सोडून देईन. पण बाळा, तू अभ्यास आहे, तुझं कॉलेज आहे, तुझं येणं जाणं आहे, तुझं खाणं आहे, पिणं आहे, काय म्हणून लागत नाही बघा. कोण देणार आहे बिना मतलब आजकाल पैसे, देणार कोणी नाही देत. त्याला ते मी समजून सांगितलं. आणि स्वामींना एवढंच बोलली, स्वामी माझ्यावर तुमचा हमेशा आशीर्वाद असून द्या. आणि आहेत, स्वामींचा आशीर्वाद हमेशा आहे माझ्यावर. पुढच्या महिन्यात मी अक्कलकोटला जात आहे, नक्की दर्शन घेणार, स्वामींचं दर्शन घ्यायला जाणार आहे. मी आतमध्ये होती ना, स्वामींना पण मी नवच बोलली, खरंच सांगते. आणि मी स्वामींना खूप मानते. माझ्या घरामध्ये खूप मोठा फोटो आहे स्वामींचा. आता मी एक मिनटं, एकाने एक कमेंट केलेली आहे, त्यांचं नाव नाही माहिती, इंग्लिशमध्ये आहे. कुणाचं खात नव्हते, हे फार छान केलं. हे कमेंट कोणच्या पाठवर लिहिलेलं आहे 6. इथं मी कमेंट बॉक्समध्ये ह्याची लिंक टाकते. ह्या कमेंट मी वाचल्यात. खूप लोकांच्या खूप कमेंट आहेत. म्हणजे तिथं मी आतमध्ये कुणाचं खात नव्हते, मी माझ्या मेहनतचं खायची. तर ते बोलले की कुणाचं खात नव्हते, हे फार छान केलं. थँक्यू सो मच. छान गाणं, खूप छान गाणं, जुनं आठवण जागा झाली स्मिताताई. थँक्यू. कोकणची गारवा, कोकणचा गारवा त्यांचं आयडीचं नाव आहे. थँक्यू सो मच. काकू रडू नकोस ग, यश माझ्या कॉलेजमध्येच आहे. काय बात करते, यशच्या कॉलेजमधला मुलगा आहे. अच्छा, काकू रडू नको, यश माझ्या कॉलेजमध्येच आहे. अरे वा, माझ्या मुलाकडे लक्ष द्या आणि यशला कळून नको देऊ मी तुला बोलली म्हणून. काय यशका लक्ष दे बाळा, त्याला काय कसलं बी काय असेल ना त्याला मदत कर. आणि त्याला आहे ना, आता मी हे भाषा मी नंतर बोलते, तू मला इंस्टाग्रामला मेसेज कर बापू, तू कोणत्या कारणामुळे आत गेली ते सांग. नक्कीच सांगेन ते, मी वकिला सांगते. आता मी जाणार आहे ना मुंबईला, तेव्हा बी ह्या व्हिडिओवर मी व्हिडिओ बनवणार आहे, ह्या बातला मी कोणत्या विषयी गेले ते आतमध्ये. ठीक आहे. खूप मोठ्या कमेंट आहेत. ताई वकिलाला पैसे
वकिलाला दे पैसे, ते बोलतात ते कुणाला बाहेर महत्त्वाचं आहे त्याला पैसे दे, तुला बाहेर काढलं पैसे दे. तू इंग्लिशमध्ये काय काय लिहिले, तू देणार नंतर पण त्यावेळी तुला मदत केली. तू खूप कष्टाळू आहे, मेहनतीत कर आणि पैसे फेडून टाक करून शकते, कारण की तू एक आई आहे. आता खुश राहा, फक्त भावाचे दे पैसे हळूहळू. या जगात कोणी कोणाला हेल्प करत नाही. हो, हे बात बी बरोबर आहे. ह्या जगात कोणी कोणाला हेल्प करत नाही. मी तुम्हाला सांगू का, खोटं नाही बोल सांगत, मला जेव्हा बाहेर आलते ना, देवा शपथ मला एवढी पैशाची गरज होती ना, मला कोणीही मदत नाही केली शिवाय एका व्यक्तीने केली. त्यांनी मदत केली मला, ते पण मी पैसे देऊन टाकेन. मी नाव नाही घेणार कोणाचं, देऊन टाकेन पैसे. मी माझ्या बहिणीविषयी तर मला काहीच बोलायचं नाही, देवविषयी सोडून. त्या पण बघतात शेवटी, जाऊन द्या. एका ताईची कमेंट अशी आहे, त्यांचं इंग्लिशमध्ये नाव आहे, मला वाचता येणार नाही. स्मिता ताई, तिथले तुझे रुटीन सांग फक्त, बाकी कुणी चांगलं वाईट मदत केली कोणाबद्दलचं बोलू नकोस, नाव पण घेऊ नकोस. कुणाचं जमलं तिथेच स्वतःला आवर. तिथे कितीही वाईट वाटलं तरी हे सर्व सांगताना तुझं मन भरून येतं आणि ते सहजच आहे साहजिकच आहे, कारण हे खूप भयानक आहे. आई गेली त्याचं दुःख वेगळंच. स्वतःच मुलाला सोडून राहणं विचार करणाऱ्याकडे आहे हे पण कायम माहिती. तू रडली की आपोआप डोळ्यात पाणी येतं. मी समजू शकते तुमच्या कमेंट. आई शपथ मी खोटं नाही बोलत, जेव्हा तुमच्या कमेंट मी वाचते ना, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं की मला खूप लोक प्रेम करतात, खूप लोक प्रेम करतात. तुमच्या कमेंट बघून माझी हिंमत वाढते. आता देवा शपथ सांगते, हा का मी काय असं वाईट काय गुन्हा नाही केला आणि वाईट काय केलं नाही. आणि बघायला गेलं ना तर तुम्ही माझा मी नक्कीच जाऊन ह्या विषयी मी बोलत नाही. मी एक विषयावर मी बोलणार होती पण तो विषय राहिला साईडला, पण दुसरं बोलत बसली. तर मला एकच म्हणायचं आहे, तुम्हाला वाटते तुमच्या कमेंट मी रोज वाचाव तर तुम्ही तुमचे नाव मराठीमध्ये लिहा. मी नाव वाचते आणि असंच मी व्हिडिओ बनवत जाईन, तुम्ही बघत जावा. आता आजच्या ह्या व्हिडिओला जो कमेंट करत, बाकीचं जाऊन जे झालं गेलं, म्हणजे सगळ्यांचं चांगलंच कमेंट आहे आतापर्यंत, पण जो ह्या व्हिडिओला कमेंट करेल त्या कमेंटमध्ये लास्टमध्ये तुमचं नाव टाका. आणि नाव टाकल्यानंतर मी तिचं ते स्क्रीनशॉट मारून मी असं करत जाईन, कारण मला शोधायला लागतात काय कमेंट. तर ती कमेंट मी शोधते कोणची. हां, माझ्या त्याच्याविषयी मी बोलते की जमिनीविषयीचं मी बोलायचं होतं की मला माझ्या बापाने 2-3 वर्षापूर्वी मृत्यूपत्र माझ्या नावाने केलेलं आहे. ते का केलं ते पण तुम्हाला सांगते. त्याच्या मागं एक कारण आहे. त्या ताईला मी उत्तर देते. त्या ताईची कमेंट पहिली वाचते, शोधतेच थांबा. ते कमेंट मी शोधता एक कमेंट मला भेटली. स्मिता, बिग बॉसमध्ये झोपायला जागा किती असतेस याची, हंतरून पांघरून किती द्यायचे ते पण सांग. हां, नक्की सांगते. बिग बॉसमध्ये जागा झोपायला एक लादी म्हणजे एवढी लादी, एक माणूस झोपायसारखा, त्यात पुरत पण नाही झोपायला. कारण असं झोपतो ना आपण, तेव्हा आजूबाजूच्या लोकांचा बी हात लागतो. तर तिथं एकच लादी असते आणि एक चादर असते. एक मतलब म्हणजे एक आहे ना, 3 देतात, 3. एक चादर पांघरायला व्हाईटवाली, एक पट्टी असते पट्टी, आणि एक घुंगऱ्यासारखं असतं बघा, वाईट असतं ते. ठीक आहे, एवढं भेटतं एकदम ताई. ठीक आहे, मी ती कमेंट वाचायला गेलते ते तितक्यात मला ती कमेंट दिसली म्हणून हे थांबले. आता मी थांबवते ती कमेंट वाचण्यासाठी. अजून एक कमेंट वाचते बघा. अस्मिता, नातेवाईकांनी मदत केली नाही असं कसं म्हणतेस तू? तुझ्या भावाने टेम्पो विकून तुला पैसे भरले, त्यात भावाचं उपकार आयुष्यभर तुझ्या मुलाला भाऊजाईने बहीण सांभाळलं नाही तर त्याचे काय हाल झालं असतं. त्याच्यामुळे तुझा मुलगा आज व्यवस्थित आहे. हो, बात बरोबर आहे. सांगायला गेलं ना तर खूप काय माझ्याकडे आहे सांगण्यासारखे, पण माझ्या भावाचं मला
हे नाही काय बोलायचं. माझ्या भावाला मी खूप मदत केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि माझा भाव मी छोटी आहे, मी मोठी आहे, माझा भाव छोटा आहे. भावाने मदत केली ठीक आहे, मी मानते या बातला. मी पण माझ्या भावाला मदत केली आणि हमेशा त्याला मी मदत करेन, तो पण मला मदत करेन. मी बाकीच्या लोकांचं बोलते, बाकी पण आहेत, माझ्या मावशी आहेत, काका आहेत, बहिणी आहेत, अजून मेहुणं आहेत मला, चुलतं मालतं सगळे आहेत, त्यांचं बोलते ग ताई मी. बाकी कोणाचं बोलून दे, चल जाऊन दे, ते विषय पण नाही आता मला बोलायचा. ठीक आहे, ते कमेंटसाठी मी बोलते, खाली बोलते, पण एक ती कमेंट दिसते मला. ते कमेंट दिसता मी ती कमेंट वाचली, तर काय हरकत नाही. काय ताई तुम्ही कधी येणार आहे पनवेलला, मला सांग, मी तुला भेटायला येईन. बघा असं दिसत नाही मला चष्मा लावायला लागतोय. भेटत येईन, पनवेलमध्ये राहते, मला तुला भेटायची इच्छा आहे. तुम्ही खूपच चांगले आहात, थँक्यू सो मच. नक्कीच येणार आहे मी पनवेल आल्यानंतर. एक 2 दिवस आधी मी व्हिडिओ टाकीन, छोटासा व्हिडिओ टाकीन. आणि आता ते कमेंट मला दिसलीच नाही, पण ते कमेंट तुम्हाला मी नक्कीच तिची पिन करीन त्या कमेंटला. आणि तुम्ही बघू शकता त्या ताईने मला कमेंट अशी केली होती की तुला भावाची जमीन घ्यायला लाज नाही वाटत का? अरे लोक खाण्यापेक्षा जर मी खाल्लं तर काय गुन्हा केला मी? विचार करा, त्या जमिनीवर आहे ना, जमीन कोण करत नाही सध्याला. त्या जमिनीला 2-3 लाख रुपये कोणाचं घेतलं होतं त्या जमिनीवरचं, ते अजून कोणी भरलंच नाही. ती जमीन आमचीच आहे, जमीन माझ्या बापाच्या नावाने जमीन आहे. 7-12 8-12 सगळं अजूनसुद्धा माझ्या बापाच्या नावाने आहे. त्याचं नाव होऊन झालीच नाही अजून, कारण आमच्या सह्या नाहीत, काहीच नाही. तर ते जमीन माझा भाऊ एवढंच बोलतो. आणि मी ते भावाला, माझा भाव मच बोलला की तुला मूर्तीपत्र तू कर, तुझ्या नावाने कर. माझ्या भावाने स्वतःहून सह्या केल्यात, मी खोटं नाही बोलणार तुम्हाला. आणि माझ्या भावाने बोलला की लोक खाण्यापेक्षा तू खा, तू कर. पण मी तरी बोलते, मी त्याचं पैसे देऊन टाकेन, मुंबईचं घर विकीन आणि त्या जमिनीवाल्याला थोडंसं पैसे देऊन टाकेन. ती जमीन सोडून घेईन, डाळिंबाची बाग लावून मस्तपैकी माझ्या पोराच्या नावाने आणि ओमच्या नावाने, ओम म्हणजे माझ्या भावाच्या पोराच्या नावाने अर्धी जमीन करून टाकीन, विषय कट. अरे मी घेणार म्हणून काय मी घेतली का? कशाला तुम्ही टेन्शन घेताय? आणि तो माझा भाव आहे, मी माझ्या भावाचं सगळं घेतलं तरी माझ्या भावाला काही फरक पडणार नाही, किंवा माझं काय घेतलं माझ्या भावाने तर मला काही फरक पडणार नाही. तो शेवटी माझा भाव आहे, रक्ता मासातला आहे. त्यालाच कळ आली ना माझी, आतमध्ये होती तेव्हा त्यांनीच पैसे भरले ना, का तुम्ही आम्ही नाही भरलं पैसे? कोणी नाही भरलं पैसे, भावानेच भरलं ना. भावाला माहिती आहे माझी बहीण कशी आहे म्हणून. विचार करायची गोष्ट आहे. ताई दादा जो बी आहे, ताई दादा जो बी कमेंट केली त्यांना विकेट सांगणार, असं विचार करू नका तुम्ही प्लीज. आणि कमेंट करताना विचार करत जावा, कमेंट करताना कोणाचं मन नाराज नका करू, ठीक आहे. तर तुम्हाला ते पण सांगते, तुम्ही विचारायची चांगली गोष्ट आहे. मी बी समजू शकते तुमच्या भावना, भाव गरीब आहे, ठीक आहे. माझ्या बापाची 5 एकर जमीन आहे. दुसऱ्या बहिणी, माझ्या 2 बहिणी, आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ, ह्या चौघात 5 एकर जमीन आहे. माझी मोठी बहीण पण बोलली मला जमीन नाही पाहिजे, बारकी बहीणला जमीन पाहिजे, पण ती काय पैसे भरत नाही. ती म्हणे मला काय, मोठी बहीण बोलली मला जमीन म्हणून काय नको, ती तुलाच घेऊन टाक, तुला नवरा नाही काय नाही, तू घेऊन टाक अशी बोलली, ठीक आहे. पण बारकी बहीण, माझी मधवी बहीण काय बोलली की नाही मला पण पाहिजे. ठीक आहे, तुला पाहिजे तर तू पण घे, पैसे भर. पैसे म्हणले की तुला मागं सरली, नको म्हणली मला. ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ द्या. आपण आहे ना ते पण करून दाखवीन तुम्हाला. आणि ओमच्या नावावर मी अर्धी जमीन केली ना, आणि याच्या नावाने ते तुम्हाला पेपर मी दाखवीन, ठीक आहे. चला आता आपण हा जादा व्हिडिओ मोठा करत नाही, काय नाही. आणि जर तुम्हाला वाटतं तुमच्या कमेंट वाचाव, तर तुम्ही तुमच्या मराठीमध्ये नाव टाका लास्टला, तुमच्या आयडीचं तेच राहून द्या जे आहे तेच. तर लास्टला तुम्ही कमेंट लिहिल्यानंतर तुम्ही तुमचं नाव टाका, ते तुमच्या कमेंट वाचीन. आणि फटाफट दुसरी कमेंट वाचीन, तिसरी कमेंट वाचीन, चौथी कमेंट वाचीन, ठीक आहे. आणि फटफट तुमचं उत्तर देईन, ठीक आहे. कारण जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत, 1 तासाच्या वर झाला आहे माझा व्हिडिओ. तर बनवूया, 2 दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते ह्याच्यावर. तर तुमची काय राय आहे, तुम्ही असा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का बघायला, ते पण तुम्ही माझ्या कमेंटमध्ये लिहा, ठीक आहे. आणि मग मी आज काय करेन, तुमच्या कमेंट जसं मी पडते तसं तुमच्या कमेंट जे आहेत महत्त्वाच्या, त्या कमेंट पटापट लिहून घेणार एका पेपरावर, आणि अशीच येऊन मी तो व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. तर काय चुकलं असेल, काय माकलं असेल तर माफी असावी. आणि पुन्हा एकदा नवीन आयुष्याला चालू करते, तर सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या, ठीक आहे. बाय, असंच प्रेम राहून द्या. बाय बाय सगळ्याला पप्प्या. कुणाची मावशी आहे, कुणाची काकी आहे, कोणाची आजी असन. खूप मजा आहे. चला
आपण जाणार आहे आता मुंबईला गेल्यानंतर पनवेलला मी लगेच जाणार नाही, 2 दिवसानंतर जाईल, कारण घरात पण मला साफसफाई करायची. तर तुम्हाला साफसफाईचा व्हिडिओ बघायला आवडेल का, तर नक्की कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, चला बाय. श्री स्वामी समर्थ. चला, स्वामींनी सुद्धा मला आशीर्वाद दिला. तिथेच मंदिर आहे स्वामींचं, माहिती आहे. स्वामी म्हणतात चांगल्या लोकांसंग राहा, चांगल्या लोकांसंगती राहा, हमेशा तुझं चांगलं होईल. स्वामींना जे काय मी मागते स्वामी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद. आणि सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद बोलते मी. आता एक कालचा रेसिपी बनवली मी, तर चिकनची रेसिपी आहे ती. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, कोणी पण असं बोलू नका की तू चिकन का खाते. प्लीज, तुम्हाला जो कुकिंग चॅनलवर येणार आहे उद्या, तर प्लीज तुम्हाला नसेल बघायचा तर नका बघू तो व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये चिकन आहे. ठीक आहे. आणि आम्ही चुलीवर बनवलेलं आहे आणि सुवर्णाने बनवले माझ्या यशसाठी, एवढं प्रेमाने. माझ्या यशला सुवर्णाच्या हातचं चिकन खूप आवडतो, तर थोडं समजून घ्या मला. ठीक आहे. नमस्कार, बाय.